खामगाव शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मस्तान चौक ते निर्मळ टर्निंग परिसरात गुरुवारी रात्री 2 गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. क्रिकेट खेळताना दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी रात्री सुमारे 10:15 वाजताच्या सुमारास निर्मळ टर्निंगजवळील मरकज मशीद परिसरात काही युवक क्रिकेट खेळत होते. यावेळी एका दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटातील मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर परस्परांमध्ये शिवीगाळ आणि दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी तातडीने पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी एएसआय सुनील बोरले यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांतील 16 जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये सय्यद वसीम उर्फ गब्बर, राजू खान, अप्पू उर्फ हाफिज पठाण, सोनू उर्फ शेख आफ्ताब, सुलतान खान, शेख इटी उर्फ इटी दादा, शेख नदीम उर्फ कालूभाई, शेख बबलू रहमोद्दीन, सोहेल शाह रफिक शाह, सय्यद मुहसिन सय्यद कासम, सूरज ससे, विश्वंभर मणाळ, गणेश वानखडे, नाना चिखले, अश्विन खंडागळे आणि दीपक करपे यांचा समावेश आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे करत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.